रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा सकाळी प्रस्थान झालं आमच्या लचोरा गावातून हनुमान मंदिर पुढे 2 किलोमीटर आलेले. खूप असा गावांचा थाप बसेल. आज नर्मदा परिक्रमा पाय करत असताना दिवस 104 आहे आणि कालपासून हरदा जिल्हा लागला बरं का. टेंभुर्णी तालुका आहे. खूप अशी सकाळच्या पारी थंडी मस्त गारवा आहे आणि छान अशी ऊर्जा भेटते बरं का. चंद्र आहे आज. दुपार भोजन आमचं भमोरी आहे. हरिहर आश्रम. संध्याकाळी मुक्काम आमचा. हंडी आहे नेमावरच्या सामने हंडी आहे. नर्मदे आमच्या बरोबर चला पंढरपूर आदेश. चला 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 चला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ताई. चला सगळे परिक्रमा अशी चालली. सकाळी 5:30लाच प्रस्थान झालं आज. आजचा नर्मदा परिक्रमा पाय करता असताना तुकोबाऱ्यांचा सोहळा आहे. सदैव वैकुंठ गमन सोहळा आहे आज बरं का. देऊ खूप मोठा उत्सव राहतो. 12 वाजता आम्ही फुलं टाकणार आहे कुठेतरी अभंग म्हणून. नमामि देवी नर्मदे. गोळे 3 किलोमीटर आहे. हंड्या 15 किलोमीटर. इथून कच्चा रस्ता आहे. सकाळपासून लचोरा गावातून आलो 5 किलोमीटर. पुढं गोळे 3 किलोमीटर आहे. हंड्या 15 किलोमीटर आहे. खूप असा दिवसभराचा प्रवास माया तटाणीचे. नर्मदा देवाश्रम आहे आणि आजनई गाव आहे बरं काही. अन्नक्षेत्र आहे इथं. या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करता भोजन निवास खूप छान अशी व्यवस्था आहे आजनई गावात. इथून हंडिया 10 किलोमीटर आहे. और तहसील कौन सा आता है? तहसील हंडिया आहे आणि जिल्हा हरदा आहे बरं का. आता नर्मदा परिक्रमा करत असताना दिवस आहे 104 आणि खूप छान असा प्रवास झाला बरं का. खूप थंडी होती सकाळी. याही ठिकाणी आता बरेचसे शेतकरी इथं गुंतलेले कामामध्ये. गावामध्ये कटाई चालू आहे. खूप छान असे ह्या ठिकाणी आश्रम आहेत थाटलेले. सकाळी नर्मदा माया तटाणीच प्रस्थान झालं लचोरा गाव तटावर आणि पुढं बरेचसे गाव गेलेत. आश्रम चहा नाश्ता घेऊन पुढं आता भमोरी गाव गेलो. दुपार भोजन होतं आमच्या इथं भमोरी गावामध्ये. परंतु सकाळचे आता 9 वाजलेले आहेत. बघा हे सामने दिसते तुरनाल गाव आहे. परशुराम महादेव समाधी परशुराम महादेव मंदिर आहे तिथे बरं का. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना दिवसभराचा प्रवास तटाणीचे. एक आता 10 किलोमीटर हंड्या राहिलेली इथून. आजचा दुपार भोजन शक्यतो आमचं हंड्यामध्येच होऊ शकतं. हा नर्मदा माता रस्ता आहे सगळा. पुढं आमच्या माता भगिनी बसल्यात सावलीला. नंतर आता 10 वाजल्यापासून खूप असं ऊन पडतंय. कडक असं ऊन आहे बघा. आणि तटाने चालताना झाडाची सावली. शेतातून खूप असा आनंद मिळतो चालायला. नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर. बघा या छोट्या मोठ्या नद्या नर्मदाला येऊन मिळतात. या नदीचं नाव तुम्हाला मी सांगतोय. खूप असा हा संगम आहे छान बरं का. या नदीचं नाव बांकुड आहे. बांकुड बवरानुसार आहे. बांकुड नदी आहे बरं काही. आणि नावडी दादा येऊ राहिले आमच्याकडं. नर्मदे हर हा नावडीने आज ही नदी आम्ही पार करतोय. खूप अशा या संगमावर आम्हाला दर्शनं होतात नर्मदा परिक्रमा पाय करत असताना. बघा खूप असे शिस्तीत चालते नाव. दोरीवर चालते बरं का. आज बांकुड नदी संगम आहे हा. पुढं जे दिसतंय ते तुरनाल गाव आहे बरं का. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. परशुराम महादेव मंदिर आहे बरं का. आम्ही मुक्काम केला होता बरं का. सामने जे दिसतंय परशुराम महादेव मंदिर तुरनाल. ह्याला तर आता नावडीत बसूया आपण. आणि ही बांकुड नदी कोणची नदी? बांकुड. हां हे बा इथं नाव लिहिलेले बांकुड. हर नर्मदे नर्मदे हार. चला गोलपताई वागचौरेताई चला. रामकृष्ण हरी नर्मदे हार. चला तर आता नावडीनं आम्ही पार करूया बांकुड नदी. संगम आहे महानर्मदा. खूप असे दिवस बरोबर निघून गेले. 104वा दिवस आहे. 6 ते 7 दिवसात आम्ही 111 दिवसाचा मानस आहे आमचा. नर्मदा माया पुरी करून राहिली. नर्मदा परिक्रमा करत असताना ओंकारेश्वर 6 दिवस राहिले. हा बांकुड महानर्मदा संगम आहे. या संगमाचं दर्शन होतंय. मायाचं पाणी प्यायला भेटतंय. माया दर्शन होते. पुढे जे गाव हे तुरनाल बरं का. परशुराम महादेव मंदिर आहे. खूप असं मोठं तीर्थ आहे या तुरनाल गावामध्ये. उत्तर तटाने चालताना आणि दक्षिण तटाने आता प्रवास 6 ते 7 दिवस राहिलेला आहे. महानर्मदा करो सगळ्यांची नर्मदा परिक्रमा मंगलमय आनंदात हो. हर हर नर्मदे. बांकुड मैया की जय. नर्मदा मैया की जय. बघा खूप असं विस्तीर्ण पात्र आहे महानर्मदा आणि नर्मदे हर नावडी दादा.
तुका म्हणे धावा हे पंढरी विसावा. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस आहे 104वा. खूप माया तटाने आनंद घेतला आणि आनंद घेतोय अशा भावना उचमळून येत्या तुम्हाला सांगताना. या वाटेनं चालत असताना खूप नामजप झाला, अजून होतं 5-6 दिवसामध्ये, आणि झाला म्हणायचं नाही, मैयाने करून घेतला. तटाने चालत असताना खूप असे अनुभव आहे आत्मसात झाले बघा. हे वागचौरे ताई आहे, नारायण सर आहे, जाधव ताई आहे, DR सर आहे, जाधव बाबा आहे आणि गुळे ताई आहे, परळीकर बाबा आहे. खूप असा आनंद घेतला. 6 दिवसामध्ये आमची नर्मदा मैया पूर्णत्वाकडे जाते. गोघाटावरून घेतलेला संकल्प मैयाच्या वाटेवर मैयाने पुरा करून घेतलेला आहे आतापर्यंत, आणि घेईलच. ही एक मला शाश्वती आहे मैयाची. पूर्ण पैदल परिक्रमा नवी होते. मला खूप असा आनंद बी होतोय. आणि मैया तटाने चालत असताना खूप असे गावं गेले, तीर्थ गेले, संगम गेले, ते तुम्हाला मी शेअर करून दाखवले. काही तोडक्या मोडक्या शब्दामध्ये तुम्हाला तीर्थांची माहिती सांगितली. एक बालक बोबडा बोले, वाकुडा चुका पावले, ते चोज करून माऊली रे जे जेवी. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणून बोल हे गंगावती तरी स्वीकाराल की. याप्रमाणे नर्मदा परिक्रमा आतापर्यंत 104 दिवस झालेत आणि 6 ते 7 दिवसामध्ये आमची नर्मदा परिक्रमा पूर्णत्वाकडे जाते. हर हर नर्मदे, माता गंगे हर जटाशंकरी हर नम पार्वती पते हर हर महादेव. चलो मच्छिंदर गोरक्षाया आदेश 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 आदेश. रामकृष्ण हरी तुकाराम महाराज नर्मदे, की जय. नर्मदे, खेळा पांडुरंगा नर्मदे. परमेश्वरा. जागी पाट लावलेला आहे, वरून जाऊ नये परिक्रमा म्हणून रस्ता बरोबर कोण सांगितले. हा रस्ता नीचेशे या ठिकाणी वाटी बोर्ड लावलेले आहे. तर आता शेतातून चालले. खूप असा नर्मदा माहिती आणि आनंद घेता येतो. नर्मदा परिक्रमा करत असताना बरेचसे लोक मला म्हणले विटारसी हरदा खिडक्या या मार्गाने सरळ रस्ता आहे, परंतु ज्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या असतात त्या नर्मदा मायाची कृपा झाल्याशिवाय होत नाही. हा रस्ता मुद्दाम मी निवडला शेताने घाटापासून जो तट धरला आहे. आज जवळजवळ 5 दिवस झाले माया तटानेच रस्ता आहे सगळा, आणि खूप असा आनंद घेता येतो. उन्हाचा जो ताप आहे तो ह्या रस्त्याने कमी होतो माया तटाने, आणि खूप असा आनंद घेता येतो. आनंदानं परिक्रमा झाली तर जे मानसिक समाधान भेटतं. सहकारी असते, माता भगिनी, आमचे पुरुष वर्ग, पुरुष सगळ्यांना आनंद घेता येतो. हा तटाने रस्ता आहे, पाणी पिता येतं, नर्मदा मायाचं स्नान होतं. नर्मदे हर मंत्र पण या ठिकाणी सार्थक होतो. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 104वा दिवस आहे. लचोरा ते हंड्या दिवसभराचा प्रवास आहे, परंतु मधलं जे दुपार भोजन आहे भोमोरीतलं ते आत्ताच गेलेलं आहे बघा. भोमोरी गाव 9 वाजले सकाळचे. दिवसाचा प्रवास करत असताना 11 वाजे पोतर प्रवास होता. अजून 2 तास आमच्या हातात आहे. आम्ही 2 तासात हंड्याच्या आसपास जातो आहे नर्मदे हर माता. आणि मग पुढं जे दुपार भोजन हंड्यात घेतल्यानंतर संध्याकाळचा मुक्काम गाव आहे. आता नर्मदा मैया हंड्यापासून सुटते बरं का. याचं कारण आहे मयाचा जो तट आहे तो आता हंड्यापासून सुटणार आहे आम्हाला. का तर जे पुण्याचा बांधे ओंकारेश्वर बांधे मोठमोठे डॅम आहे, या डॅममुळं आता हंड्यापासून बाहेरून रस्ता काढून दिलेला आहे. आणि बरेचसे राता तलाई आहे, पाचा तलाई आहे, बाबर आहे, खिडकी आहे, छनेरा आहे, मुंदी आहे, देवला खुंटला, हात्यावा, बरेचसे गाव आहेत. मी सगळे गावं नाव आज तुम्हाला वाचून नाही दाखवत. या ठिकाणी मैया तटाने चालताना आज आनंद घेणारे आम्ही. नर्मदा मैया पूर्णत्वाकडे जाते बरं का. आता 4-5 दिवसात आम्ही नर्मदा मैयाकडे जाते. गोमाता सरते बघा, आणि गोमाता भेटतात, मैया भेटती, तीर्थ पाहायला मिळतात, प्रेमळ माणसांच्या गाठी होतात, आणि सात्विक आहार आपल्याला सेवन करता येतो. खूप असा आनंद आहे नर्मदा मैया परिक्रमा करत असताना. जो आनंद घेता आला तर तो दिवस जातो बरोबर, नाही तर मग ओच ताप होतो. याच्याकरता तटाने जो रस्ता निवडलेला आहे तो खूप छान आहे. आजचा दिवसभराचा प्रवास जवळ तटानेच हंड्यापर्यंत, आणि पुढा प्रवास तुम्हाला पुढे माहिती देत जाईल. बघा हे हंड्या तालुका आहे आणि जिल्हा हरदा आहे बरं का. खूप छान असा प्रवास झाला. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. आता इथं हंड्यामध्ये सीताराम बाबाच्या आश्रमात आम्ही दुपार भोजन घेतोय. आजचा जवळजवळ 20 ते 22 किलोमीटर प्रवास झाला. आम्ही छनोरा गावातून पुढं
भमोरामध्ये दुपार भोजन होती. तिथं आम्ही चहा नाश्ता घेतला. भमोरी हरिहर आश्रमात चहा नाश्ता घेतला सकाळी 10 वाजता. आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. आजचा नर्मदा परिक्रम करत असताना 104वा दिवस आहे. हर हर नर्मदे. आज हंड्यामध्ये मया तटावर आहे ना, आम्ही या ठिकाणी नर्मदा घाट आहे, इथं सीताराम बाबा आश्रम आहे, इथं आम्ही दुपार भोजन घेतो आहे. आम्ही ज्या तीर्थावर आहोत ते तीर्थ आहे हंडिया सीताराम बाबा आश्रम, नर्मदा दक्षिण तट आहे. बघा या ठिकाणी गोशाळा आहे, साधू महात्म्यांचे या ठिकाणी दर्शन होते. चला तर आता आश्रमात जाऊया. सीताराम बाबा आश्रम या नावाने हा प्रसिद्ध आहे. चला. माता नर्मदा या ठिकाणी मंदिर आहे. सीताराम सीताराम सीताराम. नर्मदे सीताराम या ठिकाणी नर्मदा मंदिर आहे. सीताराम बाबा आश्रम आहे. हर हर नर्मदे बाबा या ठिकाणी चिंदर गोरक्षाया आदेश हे नक्षत्र आहे. आणि बरेच दिवसानंतर आमचे आदरणीय नारायण सर या ठिकाणी आम्हाला भेटत आहेत. हा नर्मदा तट आहे, दक्षिण तट आहे आणि हंडिया बरं का गाव. आजचा नर्मदा परिक्रम करत असताना 104 दिवस आहे. खूप छान असा या ठिकाणी संयोग आलेला आहे. आमचे आदरणीय नारायण सर आज जवळजवळ 30 ते 40 दिवसांनी मला भेटलेत. खूप असा नर्मदामयाने ह्या परिक्रमामध्ये संयोग जोडून आलेला आहे. आजचा दुपार भोजन या ठिकाणी सीताराम बाबा आश्रम आहे. नर्मदा नक्षत्र आहे, नर्मदा मंदिर आहे. हर हर नर्मदे. नर्मदे हर सर, नर्मदे हर सर, नर्मदे हर. बघा हे हंडिया आहे आणि पोलीस ठाणा आहे. आता हंडिया गावात आमचं सुटतं इथून नर्मदा मैया. खूप छान असा या ठिकाणी तटाने 5 दिवस प्रवास झाला, चेटणे घाट नर्मदापुरमपासून. आणि आता पुढं बघा आता हा राधातलाई पाचतलाई हा मार्ग आहे. या ठिकाणी हंडिया आहे, पोलीस ठाणा आहे आणि समेत आता पंढरनाथ बाबा आहे. हां आणि नारायण समेत नारायण सर आहे, वागचोरीताई, गोलपताई, यादवताई. हे बघा हे राहतातला आलेलं आहे गाव. याच्या पुढे 1.5 ते 2 किलोमीटर आश्रम आहे पचोला गाव. हनुमान टेकरी या नावाने या आश्रमाची ओळख आहे. सकाळपासून लघु अंतर 30च्या पुढे गेलेलं आहे. हंडियामध्ये दुपारा भोजन झालं आमचं रामानंद आश्रमामध्ये. दिवसभराचा प्रवास नर्मदामय तटणीच होता. हंडिया हे गाव आहे, हे गाव तालुका आहे आणि जिल्हा हरदा बरं का. आता नर्मदामय आम्हाला ओंकारपर्यंत भेटणार नाही. याचं कारण जो पुण्याचा बांध आणि ओंकार हे 2 डॅम असल्या कारणानं आता सगळा बाहेरून रस्ता काढून दिलेला आहे बघा. आता हे गावाचे गाव आहे रातातलाई, पाचातलाई, खिडक्या, नंतर चंद्रघंटा, हातीचं मंदिर, पुढं छनेरा आहे, मुंदी आहे, देवला कुंटला आहे. आणि हा हात्या बाबानं ओंकार आज 5-7 दिवसाचा प्रवास शिल्लक आहे. खूप छानच आमच्या समेत आज नारायण सर सुद्धा आम्हाला भेटले. खूप खूप मनाने मनस्वी आनंद होतोय. नर्मदा परिक्रमा एक 5-7 दिवसात आमची शेवटाला जाते. माता नर्मदा खूप अशी प्रसन्न आहे, सगळ्यांकडून सुखद असा या परिक्रमा सगळ्यांकडून करून घेते. गावोगाव खूप अशी सेवा आहे बघा. हे नर्मदे राहतातला गाव आहे. नर्मदा परिक्रमा करत असताना आजचा नर्मदे 104. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ.